मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करून मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला आहे। अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून गाव पातळीपासून ते देश पातळीपर्यंत सामाजिक ऐक्याची भूमिका वाढीस लागेल असा आशावाद मुस्लिम बांधवांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे। धुळ्यातील वीर सावरकर मार्गावरील दैनिक आपला महाराष्ट्र कार्यालयाच्या शेजारील मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात मुस्लिम समाजाच्या पत्रकारांसाठी रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात पत्रकार तवाब अन्सारी यांनी पवित्र रमजान महिन्याचे महत्त्व विशद केले। त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात येणाऱ्या रोजा उपवासाचे महत्त्व देखील सांगितले। सर्व धर्म समभाव जपून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश पत्रकार संघाने दिला आहे। अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक एकता मजबूत होण्यास मदत मिळेल। त्याचप्रमाणे या देशाला हिंदू मुस्लिम ऐक्याची मोठी परंपरा लाभली आहे। या परंपरेच्या माध्यमातून दोन्ही समाजाच्या वतीने सामाजिक सलोखा राखण्याचे काम होणे अपेक्षित आहे। हाच पायंडा पत्रकार संघाच्या वतीने जपण्यात आला। ही बाब कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया यावेळी उर्दू दैनिकाच्या पत्रकारांनी व्यक्त केली आहे। या कार्यक्रमात पत्रकार संघाच्या वतीने प्रांतिक प्रतिनिधी जसपाल सिंह सिसोदिया यांनी देखील सामाजिक ऐक्याचे महत्त्व विशद केले। या देशाला मजबूत करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या समुदायाचा हातभार महत्त्वाचा आहे। त्यामुळे प्रत्येकाने सामाजिक सलोखा जपलाच पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले। या कार्यक्रमाप्रसंगी माजी अध्यक्ष हेमंत मदानी यांनी धुळे जिल्ह्यात असलेल्या हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा मोठी असल्याचे स्पष्ट केले। या कार्यक्रमास पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे, सचिव डी.बी. पाटील, खजिनदार सुवर्णा टेंबेकर, रेहान शेख, तवाब अन्सारी, सलीम अन्सारी, पप्पू सोनी, रेहमान मलिक, रियाज अहमद, सैफुर रहमान, अब्दुल हक काजी, अब्दुल रशीद, तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास हाके, मनोज बैसाने, शोभा आखाडे, सुनील निकम, पवन मराठे, जॉनी पवार, सुनील पाटील, मॅन्युअल मकासरे, कैलास गर्दे, सोपान देसले, निलेश परदेशी, दत्ता बागुल, विजय पाठक, दिनेश विभांडिक, गोकुळ देवरे, बापू आहिरे, सिद्धार्थ मोरे, टेंबेकर यांच्यासह संचालक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। खुशी हुई कि हिंदू मुस्लिम एकता की जो परंपरा है वो धुलिया जिला मराठी पत्रकार संघ आगे ले जा रहा। मैं ये बताना चाह रहा हूँ आपको कि हिंदुस्तान की आज़ादी में हिंदू और मुस्लिम ये दोनों ने मिलकर बड़ा योगदान दिया है। उत्तर भारत में काकोरी ये एक रेलवे स्टेशन हुआ करता था और वो रेलवे स्टेशन के राम प्रसाद बिस्मिल जो आर्य समाज से संबंध रखते थे और उसी घटना में दूसरे आरोपी हुआ करते थे अशफाक उल्ला खान। वो केस में 4 लोग फांसी गए और उनमें पहला फांसी को जाने वाला आदमी जो था अशफाक उल्ला खान थे। जब अशफाक उल्ला खान साहब को ये पूछा गया कि भाई कल आप फांसी पर जा रहे हो, बोले यार अब ऐसा क्यों बोल रहे हो, कल तो मैं शादी पे जा रहा हूँ। और ऐसा लिखा है, भगत सिंह साहब ने एक जेल डायरी लिखा है और वो जेल डायरी में एक लेटर है जो मेरे पास अवेलेबल है। तो ये उसमें उल्लेख आया हुआ है कि वो खूब सजे सवरे मतलब बाल अच्छे किए और वजीफा पढ़ते हुए गले में कुरान शरीफ रखकर वजीफा पढ़ते हुए वो फांसी का तख्ता चढ़े। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज।